माझ्यासोबतच असं का होते कोणास माहिती. तर हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता आपल्या या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आम्ही इथे रिक्षाचे वेट करत होतो, मार्केटसाठी निघालो. तर आज शुक्रवारचा ब्लॉग आहे. मी तुम्हाला तिथलं शूट करून दाखवणार आहे की आमचा आठवडी बाजार कसा भरते शुक्रवारचा थोडक्यात. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा त्यासाठी. आणि आमच्यासोबत कसं काय असं आजच घडलं माहिती नाही, तर ते पण बघा. मी शेवट तो पण व्हिडिओ टाकला आहे, तर लास्टपर्यंत बघा. मावशी आणि आनंदाई पुढच्या रिक्षात गेलो होते, आम्ही चौघी दुसऱ्या रिक्षात गेलो होतो. जागा नव्हती सहा जणीला. त्यानंतर ताईला काम होतं, सुजाता ताईला, तर त्या गेल्या होत्या. तर त्या येईपर्यंत आम्हाला टाईमपास काहीतरी करायचं होतं. त्या येतो म्हणजे 10-15 मिनटं. तर इथं साड्याचा स्टॉल लागला होता बघा. 600 रुपयाला एक साडी. कलर नाही आवडले तेवढे, पण इथं ऑफर पण राहते दिवाळीच्या वेळेस. बऱ्यापैकी होते छान कलर, पण 600 रुपयाला एक जरा महागच वाटत होते. कापड नव्हता तेवढं हे. असं आम्हाला फक्त टाईमपास करून इथून निघालो होतो आम्ही पुढं. आणि मस्के ताईला नाही का घ्यायचं होतं मसाल्याचा डबा. माझ्याकडे आहे तसा, मी ऑनलाईन घेतला होता मिशोवरून. त्यांना सेम तसंच पाहिजे होतं. ते इथं बघत होतं, त्या म्हणत होत्या त्यांच्याच दुकानात खाली आहे. मग इथं कानातलेचं दुकान बघितलं होतं. इथं कानातल्याचं लावलं होतं. ताई बघत होत्या कानातले. तर इथं रेंट होती 10, 20, 30, 50, 100 या रेंजचे कानातले होते इथे. तर ताई तर सोन्याचंच घालते, मी तर घालतच नाही आता, सोडून दिलं. आणि इथं ताईला नेलपेन आवडली होती. 20 रुपयाला एक होती ते, पण चेंज नव्हते. आम्ही जस्ट आलो होतो आणि त्यांच्याकडे पण चेंज नव्हते. तर ताईने दिली ठेवून, माझ्याकडे पण नाही होते. ताईने दिली ठेवून, कारण की मी रिक्षावाल्यांचे दिले होते सगळ्याचे, त्यामुळे मग माझ्याकडे चेंज नव्हती. इथं मग वडापाव खाल्ला आम्ही. मला लय भूक लागली होती, मी जेवण नाही केलं होतं. अनुला झोप काय करायचं याला काय याड लागलंय ग. जिथं बसन तिथं व्हिडिओ काढायची. मी म्हणेन ना माझ्या इथल्या बायासोबत आली बाबा मी बाजार. मैत्री ना माझ्या म्हणते का मग पदर बिदर घेडवा का काय. मावशीचा व्हिडिओ टाकला ना मी ना, किती व्हायरल झाला तो व्हिडिओ. त्या दिवसचा मच्छा धूत नव्हते का काका, त्या दिवसचा. त्यानंतर सुजाता ताई आल्यावर आम्ही आलो इकडे मार्केटमध्ये आणि मावशी गेल्या होत्या पुढं. इथं हर्षदासाठी टॉप बघितलं, तिला टॉप घ्यायचं होतं. ताईने बघितलं आणि एक टॉप तिने सिलेक्ट केला आहे, घेतला आहे. 200ला एक टॉप. त्यानंतर आम्ही थोडं भाजीपाला घेतला. माझ्या इथंच काहीच नव्हतं, तिकडून थोडा भाजीपाला घेतला. इथे खाली पण स्टॉल लागले होते, छान होते यांच्याकडे. कॉटनचे टॉप, कुर्त्या आणि पॅन्ट होते. 300 रुपयाला एक जोडी होते, पण कॉटन छान होतं. इथं काकडी घेतली त्यांनी. सगळं भाजीपाला खूप महाग आहे. 30 रुपयाला किलोच आहे. काहीच असं 10 रुपयाचं काही मिळालं नाही. कोथिंबीरचे गड्डेसुद्धा 30ला आहे. ते तर शेवट आम्ही घेतलीच नाही, कारण की पुढं बघा. आणि सगळे इथं शेतकरी राहते. याच्या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवला होता डिटेल्समध्ये, पण आता थोडक्यातच दाखवला, कारण की वजन एवढं होतं हातामध्ये. एका जागी थांबली होती म्हणून थोडं काढावं म्हणलं. हे आहे आमचा आठवडी शुक्रवारचं मार्केट बाजार, जे दर शुक्रवारी भरते. आणि नंतर बघा आम्ही इथं बसलो होतो, कारण की अचानकच झाला पाऊस चालू. आणि बसलो बघ एका जागी. मला डस्टबिन घ्यायचीच होती. म्हणजे इथं बसलो, पाऊस थांबाचं नावच घेत नव्हतं. तेच आहे, स्टार्टिंगला सांगितलं होतं मी तुम्हाला, कारण की एवढ्या दिवस ऊन पडली ना बघा. आम्ही निघालो त्यावेळेसच पाऊस आला नेमका, आणि पाऊस पण थांबाचं नाव घेत नव्हतं. इथं मस्के ताईने बसल्या होत्या, सगळेजण आम्ही इथंच बसलो होतं. आणि ताईनं मग थोडं काहीतरी घेतलं वाटते तिथं त्या बाईकडून. सगळेजण रेनकोट बाकी लोक जे आधी नंतर आले ते बघा रेनकोट घालून आले ना. आम्ही असंच निघालो होतो. कोणाला माहीत असं ऊन होतं भरपूर मस्त. आणि तेच हाच कारण आहे, माझ्यासोबत असं होते, मी निघाल्यावर काही ना काही होते. असं पाऊस थांबल्यानंतर आम्ही घरी निघालो होतो, कारण की खूप ओलं झालं होतं. आणि येताना पण मला डस्टबिन घ्यायची होती. लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू. सबस्क्राईब करा.